किमान 2 वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की बात जे आहे हे आपण व्यक्त करणार आहात. आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जी महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय, मी तुमच्या मनातली बात काय आहे? तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे, होय, आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात. असे गॅसचे फुगे जे काही तरंगतात सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत. आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत. आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत. त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो. आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत. म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहिलेली आहे. पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे. जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात, व्यापारात, उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. पण तरी हा ठाकरे ब्रँड या देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला. तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे. तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेगे किंवा जनतेने पण असं काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं सांगू? ही तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे. ते आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे. आता आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात, जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात, आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच. याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे. हा लोकशाही स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत. म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत. आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात. म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही. आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही. उद्धव साहेब, आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे. बरोबर आहे, आज आपण सत्तेवर नाही आहात, एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे. म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकरेंचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही, आपलं चिन्ह आपल्याकडे नाही. म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे. हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे. होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही. त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही. भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही. मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण लोक त्याला आता भुलणार नाहीत. ठाकरे ब्रँडचे भक्त आहेतच. मी ब्रँड या शब्दापेक्षा मी ठाकरेंचे भक्त आहेतच. हा, पण ते ठाकरे म्हणजे मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे. उद्धव ठाकरे याला अर्थ नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे. म्हणून तर लोक ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य त्याला कधी विसरू नकोस. आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यामुळे आहोत, आम्ही शून्य आहोत.